Hello friends, welcome to Foundation course of Basic Mechanical Engineering subject. My name is Mr. S.V. Kumbhar, Assistant Professor, Sharad Institute of Technology College of Engineering, Yadra, Ichalkaranji. So today we are going to learn importance of Basic Mechanical Engineering. बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग का स्टडी करायचं याचे थोडे क्वेश्चन्स आपण आणि त्याचे आन्सर्स पाहणार आहोत. तत्पूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय हे आपण बघू. सो मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज ॲन इंजिनिअरिंग डिसिप्लिन दॅट अप्लाइज द प्रिन्सिपल्स ऑफ फिजिक्स अँड मटेरियल सायन्स फॉर ॲनालिसिस, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग अँड मेंटेनन्स ऑफ मेकॅनिकल सिस्टीम. यांत्रिकी अभियांत्रिकी ही अशी एक शाखा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स व मॅथमॅटिक्सचा यूज करून एखादा कंपोनंट डिझाइन करणे, त्यानंतर तो तयार करणे, तयार झाल्यानंतर त्याचा मेंटेनन्स करणे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक भाग आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज ऑल्सो अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच इन्व्हॉल्व्स the production and uses of heat and mechanical power for the design, production and operation of machines and tools. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपण उष्णता व शक्तीच्या आधारावरती जे यंत्रे चालतात त्याचा डिझाइन करणे, त्याची निर्मिती करणे, त्याचबरोबर त्याचा मेंटेनन्स करणे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये भाग शिकला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच ही एक सर्वात जुनी त्याचबरोबर ब्रॉडेस्ट इंजिनिअरिंग डिसिप्लिन आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या उपशाखा अनेक आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थी करिअर करू शकतात. सुरुवातीला आपण फाउंडेशन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहू. सुरुवातीला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट चा भाग खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीलाच जसं मी सांगितल्याप्रमाणे फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स दीज आर द टू बेस सब्जेक्ट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. एव्हरीवेअर इफ यू गो फॉर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, इफ यू गो फॉर थर्मल इंजिनिअरिंग, वी रिक्वायर mathematics related knowledge as well as physics knowledge. We have to apply physics. I would like to give an example here. Steam has tremendous power. It becomes फिजिक्स राईट. उष्णतेला प्रचंड दाब आहे किंवा उष्णतेकडे प्रचंड शक्ती आहे असं जर आपण म्हणलं तर हा फिजिक्सचा पार्ट झाला. बट इफ यू रन अ स्टीम इंजिन विथ द हेल्प ऑफ स्टीम इट बिकम्स टेक्नॉलॉजी राईट. सो सेकंड इम्पॉर्टंट सब्जेक्ट अंडर मेकॅनिकल फाउंडेशन इन मेकॅनिकल फिजिक्स. थर्ड इम्पॉर्टंट ब्रांच थर्मोडायनामिक्स अँड हीट ट्रान्सफर. थर्मोडायनामिक्समध्ये हीटचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ती एनर्जी आपण फायनल यूजसाठी. हीट ट्रान्सफर मटेरियल सायन्स तर सर्वांनाच सोने चांदी त्याचबरोबर बाकीच्या धातूंचं आकर्षण असतं. तर धातुशास्त्र ही एक मेकॅनिकलची उपशाखा आहे ज्याच्यामध्ये धातू वितळण्यापासून वितळलेला धातू साच्यामध्ये ओतण्यापर्यंत ज्या काही प्रोसेसेस आहेत ते या मटेरियल सायन्स या विषयामध्ये या उपशाखेमध्ये आपण स्टडी करतो. गिअर्स अँड सिस्टीम. यापूर्वी तुम्ही गिअर हा शब्द ऐकला असेल किंवा गिअर बॉक्स हा शब्द ऐकला असेल. तर गिअरचं महत्त्वाचं फंक्शन काय असतं की to transmit motion from one shaft to another shaft. If you want to transmit motion and power from one shaft to another shaft, generally we use gears, and generally we use gearbox in automobile to change speed as well as torque. Fluid mechanics. Suppose if you want to design a tank to supply water to a village, so this fluid mechanics subject plays very important role. त्याचबरोबर नदीचा प्रवाह मोजण्यासाठी जे एकक आपण यूज करतो तेही फ्लूइड मेकॅनिक्सचा एक पार्ट आहे. आपल्या
व्हेसल्समधून जे ब्लड फ्लो होतं त्याचाही जे आपण ब्लड प्रेशर मोजतो हाही मेकॅनिकलचाच एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर एरोप्लेन, मिसाईल, सॅटेलाइट यांचं जे लॉन्चिंग आहे ते फ्लुइड मेकॅनिक्सच्या प्रिन्सिपलवरती डिपेंडंट आहे. स्ट्रक्चरल अनालिसिस. If you want to do structural analysis of a building or a bridge, then this subject plays very important role. Generally we call it as strength of machines, SOM. And these are some pictures where installation of gear, installation of turbine, which is shown in this picture. Now, why to learn basic mechanical engineering? This question might be there in your mind. Why to learn basic mechanical engineering? Because many students from you might not belong to mechanical engineering, but still this basic mechanical engineering subject has been included in first year standard. So dear friends, there are three core branches in engineering. First, civil engineering, second, electrical engineering, and third, mechanical engineering. So in order to learn the basic concept involved in these three core subjects, all these three core subjects are included in first year. So similarly, mechanical is also core branch. So in order to study the different subjects related to mechanical engineering, this subject is included, basic mechanical engineering. So why to learn basic mechanical engineering? So first one, to understand operating principle of mechanical elements. So there are some mechanical elements. Small mechanical element is your wristwatch. So how that wristwatch works? Which gears are used inside wristwatch? So for that purpose, we need to learn basic mechanical engineering subject. तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण वापरत असतो त्याच्यामध्ये गिअर असेल, स्प्रिंग असेल, त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट स्टडी करणे खूप महत्त्वाचे आहे. टू अंडरस्टँड डिफरंट एनर्जी सोर्सेस अँड मिनिमाइज यूज ऑफ डिफरंट एनर्जीज. तर आपण घरामध्ये कुकिंग करण्यासाठी हीट एनर्जी यूज करतो. ती हीट एनर्जी कुठून येते आपल्याला माहीत असेलच. LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, LPG, राईट. तर तो LPG गॅस आपण बर्न केल्यानंतर जी हीट प्रोड्यूस होते त्या हीट एनर्जीचा यूज करून आपण कुकिंग करतो. तर ज्या एनर्जी अवेलेबल आहेत त्याचा स्टडी करणे, त्याचबरोबर शक्य असेल तितक्या कमी वेळ ऊर्जा वापरणे, हे सर्व करण्यासाठी आपल्याला बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट स्टडी करणे खूप महत्त्वाचे आहे. टू अंडरस्टँड construction and working of different power plant. Generally we produce electricity with the help of power plant. For that purpose we can use either steam power plant, hydroelectric power plant, nuclear power plant, etc. So how that particular power plant works? For that purpose we need to learn basic mechanical engineering. To understand construction and working of pumps, compressor, turbine, fan, blower, etc. तर घरामध्ये आपण पंप असेल, कदाचित कॉम्प्रेसर असेल किंवा फॅन असेल, आपण ह्या मेकॅनिकल रिलेटेड ज्या गोष्टी आहे त्या आपण कंटिन्युअस यूज करत असतो. त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण ज्या एनर्जी वापरत असतो, उदाहरणार्थ आपण पाहू, आपल्याला जर फॅन स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. तर इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, कारण पंख्याचा शाफ्ट फिरतो. ठीक आहे. तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, राईट. सो in order to understand this concept of conversion of energy, we need to learn basic mechanical engineering.
टू अंडरस्टँड कूलिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. घरामध्ये आपण मिक्सर असेल, फॅन असेल, इवन लॅपटॉप असेल, ज्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स यूज करतो त्या सर्व इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समधून उष्णता कंटिन्युअसली बाहेर पडत असते आणि जर उष्णता त्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटमध्ये दीर्घकाळ साठून राहिली तर तो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट हा कमी वेळेमध्ये डॅमेज होऊ शकतो. सो in order to understand the cooling, whether conduction, convection or radiation, or whether we require blower, fan, etc. for cooling of that electronic component, generally we need to learn basic mechanical engineering subject to understand different manufacturing processes. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे धातू वितळून त्याच्या विविध वस्तू तयार करणे हा मेकॅनिकलचाच एक पार्ट झाला. धातुशास्त्र, मेटॅलर्जी नावाची एक ब्रांच आहे मेकॅनिकलची, याच्यामध्ये विविध प्रकारचे धातू वितळून आपण मेकॅनिकल पार्ट्स तयार करू शकतो फाउंड्रीमध्ये. सो इफ यू वॉन्ट टू मॅन्युफॅक्चर अ सिंगल कॉम्पोनंट इवन इफ युअर ब्रांच इज नॉट मेकॅनिकल, सो to learn different manufacturing processes and concept involved in that, we require basic mechanical engineering. So there are three core branches of engineering, mechanical engineering. First, thermal engineering, second, mechanical design engineering, and third, production engineering. So in thermal engineering, generally the conversion of heat energy into other forms of energy is considered. आपण एक उदाहरण पाहू पुन्हा एकदा. तर वाफेमध्ये प्रचंड शक्ती आहे असं मगाशी जे मी म्हणालो, तर ती वाफ जर आपण यूज केली आणि ती जर वाफ आपण एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला हीट एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे स्टीम यूज करून आपण एखादा शाफ्ट फिरवू शकतो कंटिन्युअसली आणि तो शाफ्ट जर आपण एखाद्या जनरेटरला कनेक्ट केला, we can produce electricity. So in thermal engineering, the conversion of heat energy into other forms of energies are considered. In mechanical design engineering, generally we design gear, gearbox, then cam and camshaft, etc. तर इंटरनल कंबशन इंजिन मध्ये जे जे कंपोनेंट्स आहेत त्याच्यावरती किती स्ट्रेस येतो तो स्ट्रेस स्टडी करून एखादा मशीन कंपोनेंट आपण डिझाइन करत असतो. आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये आपण एखादी वस्तू, एखादा रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन फिनिश्ड प्रोडक्ट्समध्ये कसं करायचं हे आपण प्रोडक्शन इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये आपण स्टडी करत असतो. सो बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व्स, सो फर्स्ट thermodynamics. Thermodynamics is the branch of engineering which deals with study of conversion of heat energy into other forms of energy. So an example is shown here. तर या उदाहरणामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट. तर उष्णता कुठून कुठे प्रवाहित होईल? ऑब्वियसली हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे उष्णता प्रवाहित होईल. सो हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टवरती रेफ्रिजरेटर असेल, एअर कंडिशनिंग असेल, हीट पंप असेल, तर या पूर्ण ज्या सिस्टीम आहेत त्याचा स्टडी थर्मोडायनामिक्स ब्रांचमध्ये केला जातो. इवन मगाची जसं सांगितल्याप्रमाणे आपण कुकिंग करताना जी उष्णता लागते त्या उष्णतेचा स्टडी ही थर्मोडायनामिक्स ब्रांचमध्ये केला जातो. इंटरनल कंबशन इंजिन, आयसी इंजिन हे दळणवळणाचं एक उपयुक्त साधन आहे. तर तुमची स्वतःची ही 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, किंवा आपण गव्हर्नमेंटची बस यूज करत असू, ट्रक यूज करत असू, तर त्यामध्ये इंटरनल कंबशन इंजिन यूज करतो. सो हाऊ दिस इंटरनल कंबशन इंजिन वर्क्स, what are the different components installed on this, we learn in this internal combustion engine subject. Power plants, as I said earlier, in order to produce electricity,
Generally we go for power plants. So in India we use many power plants. Among this, thermal power plant, hydraulic power plant, nuclear power plant, wind power plant, these are the dominant power plant in India. So manufacturing processes. So if you melt a metal, it goes into liquid state. Again, if you solidify, then it takes the shape of that object, right? So this manufacturing process, again, it is a main part of basic mechanical engineering subject. Domestic refrigerator. If you keep any object inside domestic refrigerator, it becomes cool after some time. So how does this domestic refrigerator work? It comes under basic mechanical engineering subject. त्याचबरोबर एअर कंडिशनिंग हा पार्ट सुद्धा बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक घटक आहे, ज्याच्यामध्ये आपण डोमेस्टिक रेफ्रिजरेटर असेल, डोमेस्टिक एअर कंडिशनिंग असेल, याबद्दल माहिती घेणार आहोत. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादी पॉवर किंवा मोशन आपल्याला ट्रान्समिट करायची असेल तर आपल्याला गिअर बॉक्स यूज करावा लागतो. तर या पिक्चरमध्ये डिफरंट गिअर्स दाखवलेले आहेत. जेव्हा हे गिअर्स आपण एंगेज करतो गिअर शिफ्ट करून, त्यावेळेला आपल्या टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल याच्या मोशनमध्ये फरक पडायला निश्चितपणे आपल्याला जाणवतो. वॉटर टर्बाइन्स. तर एक सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे. एक वाहतं पाणी आहे आणि त्या वाहत्या पाण्याचा यूज करून एक टर्बाइन फिरवलेला आहे आणि हे टर्बाइन यूज करून आपण एक पिठाची चक्की रन करू शकतो किंवा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. सो ऑल दिस कम्स अंडर बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याचबरोबर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुकिंग करताना आपल्याला जी हीट एनर्जी लागते त्या हीट एनर्जीचा यूज करून आपण चहा असेल किंवा स्वयंपाक बनवतो. हा पूर्ण बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण स्टडी करणार आहोत. कूलिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, इंटरनल कंबशन इंजिन, लॉन्चिंग ऑफ स्पेस शटल, याच्यावरती जे फोर्सेस ॲक्ट होतात ते फोर्सेसचा स्टडी आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करतो. पंप असेल तर पंप हा जो दैनंदिन जीवनामध्ये लागणारी गोष्ट आहे त्याचं वर्किंग कसं असतं हे आपण बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर एअर कंप्रेसर. इन एअर कंप्रेसर एअर इज कॉम्प्रेस्ड अँड दॅट कॉम्प्रेस्ड एअर मे बी यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. आपल्या सायकलची असेल किंवा टू व्हीलर फोर व्हीलरची जर हवा गेली तर आपण एअर फिलअप करतो. ती एअर आपण कॉम्प्रेस करून फिलअप करत असतो, त्यासाठी एअर कॉम्प्रेसर लागतो. हा एअर कॉम्प्रेसर कसा वर्क करतो हे आपण बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स अंडर स्टडी करणार आहोत. लेथ मशीन्स. लेथ मशीनवरती विविध प्रकारचे जॉब्स आपण तयार करू शकतो. एखादा इरेग्युलर शेपचा जर मेटल असेल तर तो आपण लेथ मशीनवरती होल्ड करून जो अननेसेसरी अनवॉन्टेड पार्ट आहे तो आपण रिमूव्ह करतो. त्यासाठी आपल्याला लेथ मशीन्स यूज करावे लागतात. मेटल जॉइनिंग प्रोसेसेस. दोन सिमिलर और डिसिमिलर मेटल जर आपल्याला जॉइन करायचे असेल, जनरली वी गो फॉर मेटल जॉइनिंग प्रोसेस. and one of the familiar metal joining process is welding process. You might have seen welding process, right? Or soldering process or brazing process. So these are the different metal joining process, and how metal joining process works or how to do welding we will learn under this basic mechanical engineering subject. So for this moment, thank you very much.